नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण बघणार आहोत एक खाजाची रेसिपी. तर हे स्वीट खाजा नसून थोडे नमकीन असे होतील. तर त्यासाठी घेतलेला आहे मैदा. 1 ते 1.5 कप एवढा मैदा आहे आणि त्यात 2 चमचा एवढा रवा टाकत आहे मी. आणि त्यामध्ये लागणार आहे काळे मिरी आणि जिरे. भाजायचे वगैरे नाही आहे, छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर सर्व साहित्य आता मिक्स करून घ्यायचं, एवढं टाकायचं आहे. त्यानंतर मीठ ॲड करायचं आपल्याला आणि यामध्ये मोहन टाकायचं आहे आपल्याला. तर तुपाचं मोहन टाकत आहे मी इथे. छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने छान असे बुडबुडे आले पाहिजे. टाकल्यानंतर एकदम हाय हीटवर गरम करू नका. थोडं गरम झालं की मग ॲड करा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आधी स्पूनने मिक्स करा, कारण लगेचच तुम्ही हात लावला तर गरम असेल ते. त्यामुळे स्पूनने मिक्स करा आणि नंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचे आणि संपूर्ण मोहन हे पिठाला लावून घ्यायचे. मुठ्ठी पडणार या पद्धतीने. मुठ्ठी पडली की समजायचं मोहन हे व्यवस्थित लागलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी ॲड करत छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरून थोडं तूप लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर झाकून आपल्याला थोडा वेळ ठेवायचे. मध्यम पीठ मळायचे, जास्त कडक पण नाही आणि जास्त नरम पण नाही. एकदम नरम अजिबात करू नका. पण आता साठा तयार करायसाठी इथे मी तूप विरघळवून घेतलेलं आहे, फक्त गरम केलेलं नाही आहे. आणि मैदा घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे आणि छान असा साठा तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून खाजाचे पड हे छान व्यवस्थित वेगळे वेगळे निघतील. आता छान मिक्स करून घ्या आणि थोड्या वेळाने जर हे घट्ट झालं तर आणखी थोडंसं गरम करू शकता तुम्ही. शक्यतो स्टीलच्या वाटीमध्ये घ्या हे. आता त्यानंतर जे पीठ मळलं होतं आपण, त्याचे समान आकाराचे असे गोळे करून घ्यायचे. पातळ अशा चपातीसारखे लाटून घ्यायचे आपल्याला, एकदम पातळ, कारण त्याचं एकावर एक लेयर येणार आहे. बघा, अगदी पातळ लाटून घेतलेला आहे मी. आता त्यावर आपण जो साठा तयार केलेला होता बघा, इथे घट्ट झाला आहे, त्यामुळे थोडं गरम करून घ्या स्टीलच्या वाटीमध्ये आणि नंतर लावून घ्यायचं आहे. संपूर्ण जी पोळी लाटलेली आहे आपण त्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर त्यावर दुसरी पोळी ठेवायची. अशा एकवर एक 4 लेयर तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. 4 ते 5 तुम्हाला हव्या असतील तेवढा करू शकतात तुम्ही. बघा, तुम्हाला दाखवत आहे मी. इथे मी 3 ते 4 एवढ्या घेतलेल्या आहेत. आता अशा पद्धतीने फोल्ड करायचे. अगदीच टाईट पण करू नका आणि अगदीच लूज पण करू नका. साठा लावत जायचा आहे अशा पद्धतीने. मध्ये जर जास्त जाड होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने समान करू शकता. आता हाताने अशा पद्धतीने समान केल्यानंतर साइड्स कट करून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने अर्धा इंच एवढंच कट करायचे, जास्त नाही. बघा, अशा लेयर वेगळ्या वेगळ्या पडतात. आता थोडं थोडं लाटून घ्यायचे. आता याला लाटून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीने. आणि तेल हे मध्यम आकारावर गरम करायचे आणि सर्व खाली लाटून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून बाहेर सुकायला ठेवायचे एका पेपरमध्ये. हे बघा, इथे दुसऱ्या पुऱ्या पण मी केलेल्या होत्या, त्यांची रेसिपी नंतर येईल. इथे खाजा सुकट ठेवलेले आहे. बघा, अशा पद्धतीने जवळजवळ अर्धा ते पाऊण तास सुकट ठेवायचे. त्यानंतर अगदी मध्यम आकारावर तळून घ्यायचे. याला थोडा तळायला वेळ लागेल, पण रिझल्ट फार छान येतो. अगदी कमी गॅसवर तळून घ्यायचेत आपल्याला. आणि रेडी आहेत आपले खाजा खाण्यासाठी. तर मंडळी,
रेसिपी आवडली असेल तर नक्की गायत्रीज रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.